जुडा हेअरस्टाईल घरच्या घरी आणि स्वतः करणं आता खूप सोपं झालेलं आहे. कारण बाजारामध्ये अशा प्रकारचे रेडीमेड बन तुम्हाला मिळतात, ज्याच्याने आपला जो टाईम आहे तो वाचतो आणि आपण स्वतः घरच्या घरी ही हेअरस्टाईल करू शकतो. सो आज मी तुम्हाला अशाच काही हेअरस्टाईल दाखवणार आहे, ज्याच्यामध्ये मी रेडीमेड बन वापरलेले आहे. तर तुम्ही बघितलं, सगळ्यात आधी जो बन मी तुम्हाला दाखवला होता त्याला ॲक्च्युली इलास्टिक रबर बँड म्हणतात, मेसी बन होता तो. दुसरा हा आहे. तर याच्यामध्ये मला 2 पीस भेटले होते. तर हा बन खूप छान दिसतो लावल्यानंतर. फक्त तुम्हाला ट्रिक्स माहिती पाहिजेत. त्याच्यानंतर हा गजरा बन आहे, जो तुम्ही डेफिनेटली वापरला असेल. त्याच्यानंतर अशा प्रकारचा एक क्लचर बाजारात मिळतो, तर हा देखील तुम्हाला लावायला खूप सोपा जातो आणि एकदम पटकन हेअरस्टाईल होते. आणि हा डोनट बन जो सर्वांनाच माहिती आहे आणि सर्वांनी यूज देखील केला असेल. सो आता आपण स्टेप बाय स्टेप सर्व हेअरस्टाईल्स बघूयात. खूप सोप्या आहेत, तुम्ही स्वतः ह्या हेअरस्टाईल करू शकता. म्हणजे जुडा बांधायचा आणि पार्लरमध्ये जाऊन बांधायचा याची काहीही गरज नाही, कारण इतक्या छान छान गोष्टी आजकाल बाजारामध्ये येत आहेत. याच्यातल्या जवळपास सर्व बनची लिंक किंवा मिशो कोड्स असतील ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. सो आता सगळ्यात आधी आपण जो 2 नंबरचा मी बन तुम्हाला दाखवला होता त्याच्यासाठी आपण हेअरस्टाईल करणार आहोत. तर सगळ्यात आधी मी पूर्ण केस मागे घेतलेले आहेत आणि खूप जास्त वर आणि खूप जास्त खाली नाही, तर मध्यभागी मी अशी पोनी घातलेली आहे. त्याच्यानंतर मी त्याचे हाफ पार्ट्स केले. हाफ पार्ट केल्यानंतर त्याला आपल्याला ट्विस्ट करायचं आहे आणि ट्विस्ट करत करत पूर्ण लेफ्ट साईडने मी त्याला गोल फिरवून यू पिनने सिक्युअर करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर राहिलेला जो अर्धा भाग आहे त्याला पण आपल्याला असं ट्विस्ट करायचं आहे आणि त्याला देखील आपल्या पहिल्या जुड्याच्या भोवती असं रॅप करून घेऊन त्याला यू पिनने सिक्युअर करून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी तुम्ही असं ट्विस्टिंग नाही केलं तरी चालेल. नॉर्मल तुम्हाला जसा बन बांधता येतो, जसा जुडा करता येतो तसा करा. फक्त आपल्याला हा एक बेस हवा आहे, कारण याच्यावर आपण रेडीमेड बन लावणार आहोत आणि जवळपास या एका बेसवर 3 हेअरस्टाईल आपल्या बनणार आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला जसा वाटतो आतमध्ये तसा जुडा करा. मी नॉर्मल माझे जे केस आहेत ते लेअर कटमुळे बसत नाहीत, म्हणून मी अशा प्रकारचा जुडा घालून घेतलेला आहे आणि छान युपिनने त्याला सिक्युअर करून घेत आहे. तर तुम्ही बघता याच्यावर आपल्याला रेडीमेड बन लावायचे आहे, त्याच्यामुळे जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. फक्त इतकंच बघा की तो बन व्यवस्थित सिक्युअर झालेला आहे, तो निघणार नाही. तर याची फक्त काळजी घ्यायची आहे. आता मी जो 2 नंबरचा बन तुम्हाला दाखवला होता, तर अशा प्रकारचा हा बन आहे. एकदम सुंदर वाटतो आणि ब्लॅक कलरचा आहे. याच्यामध्ये तुम्हाला दुसऱ्या कलरचे देखील मिळतील. माझे हेअर ब्लॅक आहेत, त्याच्यामुळे एकदम छान व्यवस्थित असं वाटते की माझेच केस आहेत हे. सो तुमच्या बनची जी साईज आहे ती देखील मोठी दिसते आणि सुंदर देखील दिसतो. आता याच्यामध्ये जे इलास्टिक होतं त्याला मी ओढलं. त्याला जर तुम्ही कट करून गाठ बांधली तरी चालेल. आणि त्याच्यानंतर मी पुन्हा युपिनने सिक्युअर केलेला आहे त्याला सर्व साईडने. आणि बघा की बरोबर मिडलला तुमचा बन व्यवस्थित दिसत आहे की नाही. त्याच्यानंतर मी एक ॲसेसरी इथे लावलेली आहे मधात. तर ही एक आपली बन हेअरस्टाईल झालेली आहे. तुम्ही बघता असंच किती सुंदर दिसतंय. आणि याच्यावर तुम्ही ॲक्च्युली जे नॅचरल गजरे असतात ते लावल्यावर अजून सुंदर दिसतं, पण जो रेडीमेडवाला गजरा होता तोच मी इथे लावलेला आहे. सो हा रेडीमेडवाला गजरा त्याच्यावर लावल्यानंतर आणखीन ही हेअरस्टाईल छान दिसू लागलेली आहे. तर अशा प्रकारे आपली पहिली हेअरस्टाईल झालेली आहे. दुसऱ्या हेअरस्टाईलला आपल्याला जो ऑलरेडी बन मी केला होता आतमध्ये बांधलेला, तर त्याच बनवर आपल्याला हा जो क्लचर मी दाखवला होता तो लावायचा आहे. एकदम प्रॉपरली लावा. याच्यासाठी तुम्हाला आतले जे केस आहेत ते अगदी छोटेसे करून त्याचा बन बांधावा लागेल. जर तुमचे केस खूप मोठे असतील तर हा बन बांधायला थोडा त्रास होईल. सो आतमध्ये छोटा बन बांधल्यामुळे मला वरनं हा क्लचर छान लावता आला आहे. आणि तुम्ही बघताय हा देखील एकदम नॅचरल दिसतोय आणि किती इझिली, किती लवकर माझी ही हेअरस्टाईल झालेली आहे. सो खूप इझिली झालेली आहे. जर तुमच्याकडे काही ॲसेसरीज असतील तर त्याला छान डेकोरेट करा, अजून छान दिसेल. असं केल्यावर तुम्ही बघू शकता किती छान वाटते. असं वाटतं की काही खूप एफर्ट्स घेतलेत मी हा बन करायला, पण डेफिनेटली इतकी छान हेअरस्टाईल इतक्या पटकन केलेली आहे. आणि ही जी क्लचरवरची हेअरस्टाईल आहे ही तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची बाजारात मिळेल किंवा ऑनलाईन देखील मिळेल. त्याच्यानंतर त्याच जुड्यावर तुम्ही डिरेक्टली असा गजरा लावू शकता. तर ही खूप सोपी हेअरस्टाईल आहे, त्याच्यामुळे ही तुम्हाला सर्वांना करायला जमेल. त्याच्यानंतर आता आपण मेसी बन बघूयात. मेसी बनसाठी मी काय केलेलं आहे, पूर्ण हेअर मागे घेतलेले आहे. आजकाल मेसी बन खूप ट्रेंडिंगमध्ये आहे. बऱ्याच मुलींना, बायकांना खूप आवडतो. आणि खरं बघायला गेलं तर जेव्हा तुमचे टर्टल नेक असतात किंवा हिवाळ्यामध्ये ही हेअरस्टाईल खरंच सुंदर दिसते. याच्यासाठी आपल्याला जास्त एफर्ट्स घ्यायचे नाहीत. याच्यासाठी आपल्याला सगळे केस असे वरती घ्यायचे आहेत. हाईट थोडीशी वर घ्या, कारण की जर चांगल्याने सिक्युअर नाही केला रबर बँड तर थोडासा बन तो खाली येतो. त्याच्यामुळे जितकं पॉसिबल आहे तितकं वर घ्या. वर घेतल्यानंतर पोनी बांधल्यानंतर आपल्याला पुन्हा याचे 2 याच्यामध्ये पार्टिशन करायचं आहे. आणि 2 याच्यामध्ये पार्टिशन केल्यानंतर याला मी नॉर्मल 2 याची जी वेणी घालतोय तशा पद्धतीने घालणार आहे. तर याच्याने काही नाही होत की केस जे आहे ते थोडेसे टाईट राहतात आणि जास्त सिक्युअरली राहतात. त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने त्याला गोल करून घेत आहे. डिरेक्टली तुम्ही राऊंड केला तरी चालेल, पण ही ट्रिक मला जास्त छान वाटते. सो असं करून मी याला आता पुन्हा युपिनने सिक्युअर करणार आहे. आणि तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे माझा लेअर कट आहे.
आणि हे जे केस आहेत हे बाहेर निघणं साहजिकच आहेत, पण इट्स ओके, आपण युपिनने त्याला सिक्युअर करणार आहोत. असं देखील हे किती सुंदर दिसते, पण आपल्याला डेफिनेटली तो मेसी बन लावायचा आहे. तर मी युपिननी सगळ्या साईडनी छान सिक्युअर केलेला आहे. त्याच्यानंतर हा जो मेसी बन आहे तर तो आपल्याला याच्यावर असं लावायचा आहे. इलास्टिक आहे याला, त्याच्यामुळे लावायला खूप इझी जातो आणि त्याला थोडंसं वरच्या साईडने आपल्याला पसरवायचं आहे. त्याच्याने आपला जो आतला जो बन आहे त्याच्यावर छान दिसेल. त्याला जितकं पसरवता येते तितकं पसरवा. सो पसरवून झाल्यानंतर तुम्ही बघताय एकदम छान मेसी बन हेअरस्टाईल झालेली आहे. जे हेअर माझे पुढे आलेले होते त्याच्यावर मी छान सेटिंग स्प्रे मारलेला आहे हेअरसाठीचा आणि त्याला थोडंसं कोंब करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर असा एक ब्रश घ्या किंवा पॉइंटी गोष्ट घ्या आणि थोडेसे जे हेअर आहेत पुढचे त्याला थोडंसं वर काढा. तर त्याच्याने थोडासा जो चपटा भाग झालेला असतो तो थोडासा आपल्याला पफी दिसून येईल, म्हणजे पुढच्या साईडला केस जे आहे ते थोडेसे छान दिसतील. आणि यस, इथे मेसी बन हेअरस्टाईल झालेली आहे जी खूप छान वाटते, माझी आवडीची आहे आणि खूप इझिली झालेली आहे. असंच जर मेसी बन करायला गेलं तर खूप त्याला युपिनने सिक्युअर करून खूप जास्त एफर्ट्स घ्यावे लागतात, पण जर असं रेडीमेड गोष्ट तुम्ही वापरली तर डेफिनेटली लवकर होतं. आता सगळ्यात लास्ट डोनट बन. ही जी हेअरस्टाईल आहे मी माझ्या 2-3 व्हिडिओजमध्ये तुम्हाला ऑलरेडी दाखवली आहे. बऱ्याच बायकांना माहीत असेल, नसेल माहिती तर मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करते. नॉर्मल पोनी बांधलेली आहे. आता ही जी डोनट बन हेअरस्टाईल आहे ही थोडीशी मी खालच्या साईडला घेत आहे, तीच तुम्ही मधल्या साईडला थोड्या वरच्या भागात पण घेऊ शकता. इथे छान मी पोनी बांधलेली आहे. पोनी बांधल्यानंतर त्याच्यावर हा डोनट बन लावलेला आहे. सर्व साईडनी युपिनने त्याला सिक्युअर करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर पूर्ण केस त्याच्यावर छान पसरवून घेतलेले आहेत प्रत्येक साईडने. केस असे पसरवून झाल्यानंतर त्याच्यावर पुन्हा एक रबर बँड लावून घ्या. पुन्हा त्या केसांचे 2 भाग करा आणि त्याला ट्विस्ट करा, रोल करा आणि छान रोल करून त्या जुड्याच्या भोवती त्याला रॅप करून युपिनने सिक्युअर करा. तशीच आपल्याला लेफ्ट साईड पण करायची आहे. ती देखील मी पुन्हा एकाच साईडने घेतली. उजव्या साईडने पूर्ण रॅप केलेलं आहे त्याला देखील. पहिले देखील जे केस होते त्याला पण मी उजव्या साईडने रॅप केलेलं होतं आणि दुसरी होती त्याला पण मी उजव्या साईडनेच रॅप केलं आणि छान युपिनने सिक्युअर करा. ही देखील बन हेअरस्टाईल तुम्ही एकट्या करू शकता कुणाचीही मदत न घेता आणि इतका इझी आहे, इतक्या लवकर होतो. सो म्हणूनच मी याच्यामध्ये हे इन्क्लूड केलेलं आहे. मी ऑलरेडी दाखवलं होतं तरी. इथे मी छान हे ॲसेसरी लावलेल्या आहेत आणि शिवाय गजरे पण तुम्ही लावू शकता किंवा माझ्याकडे एक रेडीमेडवाला असा गजरा आहे तर तो मी लावलेला आहे आणि त्याला देखील युपिनने छान सिक्युअर करून घेतलेला आहे. सो इथे ही हेअरस्टाईल माझी झालेली आहे आणि तुम्ही बघितलं 5-6 हेअरस्टाईल्स अशा आपण पटापट करून घेतलेल्या आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.